श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या घरात अशा महिला आहेत का? किंवा जर कोणी महिला हा व्हिडिओ पाहत असेल तर मला सांगा की जेव्हा तुम्ही केस विंचरता तेव्हा त्या तुटलेल्या केसांचे तुम्ही काय करता? माझ्या मते तुम्ही कंगव्यातील तुटलेले केस आणि जमिनीवर पडलेले केस गोळा करून कचऱ्याच्या डब्यात टाकत असाल. पण आज मी तुम्हा सर्वांकडून हे जाणून घेऊ इच्छिते की तुम्हाला तुमच्या घराच्या वेगवेगळ्या भागात तुटलेले केस दिसतात का? किंवा तुम्ही हे केस गोळा करून कुठेतरी ठेवता जेणेकरून वेळ आल्यावर तुम्ही ते विकून काही पैसे कमवू शकाल. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज मी तुम्हाला ज्या उपायाबद्दल आणि माहितीबद्दल सांगणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. मैत्रिणींनो, फेकलेले केस तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कसे उद्ध्वस्त करते, आपले स्वतःचे केस आपल्या संपूर्ण पिढीला कसे उद्ध्वस्त करतात आणि मी तुम्हाला याच्याशी संबंधित एक उपाय देखील सांगेन जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची गरिबी देखील संपवू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजची माहिती अशी आहे जी तुम्ही यापूर्वी ऐकली नसेल. मैत्रिणींनो, जर तुम्ही तुमचे तुटलेले केस कचऱ्याच्या डब्यात फेकले किंवा विकले तर हे ताबडतोब थांबवा, कारण हेच तुमच्या शारीरिक त्रासाचे, आर्थिक टंचाईचे आणि कौटुंबिक समस्यांशी संबंधित मानसिक समस्यांचे खरे कारण आहे. हे सर्वात मोठे रहस्य आहे कारण ज्या महिला त्यांचे तुटलेले केस अशा प्रकारे कुठेही फेकतात त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि अशा महिलांवर लगेचच नकारात्मक शक्तींचा परिणाम होतो. त्या नेहमीच प्रभावित होतात. ज्या महिलांना या प्रकारची समस्या असते ती खूप चिडचिड्या मनस्थितीत काम करते आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होते. तुम्हीही अशा महिलांपैकी एक आहात का? आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे म्हणून तो खूप काळजीपूर्वक पहा. मैत्रिणींनो, जर तुम्ही समुद्रशास्त्र उघडले आणि ते पाहिले तर तुम्हाला त्यात महिलांशी संबंधित अनेक गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतील ज्यातून तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल. समुद्रशास्त्रानुसार महिला देवी लक्ष्मीच्या उपासक आहेत. त्यांचे केस केवळ त्यांचे सौंदर्यच प्रतिबिंबित करत नाहीत तर आयुष्यात आनंद आणण्याचे सर्वात मोठे कारण देखील आहे, कारण केसांना देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिला त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारे प्रगती करतात. त्यांचे नशीब नेहमीच त्यांची साथ देते, परंतु अनेकदा अनेक कारणांमुळे केसांबाबत चुका करतात ज्यामुळे त्यांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. तसेच महिलांनी काही दिवशी केस धुवू नयेत. मी तुम्हाला सांगते की अमावस्या, पौर्णिमा, एकादशी या दिवशी केस धुवू नयेत. ते पूर्णपणे निषिद्ध आहे. गुरुवार, शनिवारी केस धुवू नका. हे देखील निषिद्ध मानले जाते कारण या दोन्ही दिवशी चंद्र उच्च आणि नीच स्थितीत असतो ज्यामुळे केस धुण्याचा महिलांच्या वर्तनावरही परिणाम होतो. सोमवारी महिलांनी केस धुतले तर त्यांच्या कुंडलीतील मंगळ ग्रह कमकुवत होतो आणि त्याचा त्यांच्या जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो. मंगळवारी केस विंचरल्यानंतर तुम्ही तुमचे केस कुठेतरी काळजीपूर्वक ठेवावेत. ज्या महिलांचे केस लहान आहेत त्यांनी बुधवारी केस धुवू नये कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या भावावर होतो. पण जर तुमचा धाकटा किंवा मोठा भाऊ किंवा बहीण नसेल तर तुम्ही बुधवारी केस धुवू शकता. यामुळे तुमची संपत्ती वाढते. आणि जर विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुतले तर तिचा राजासारखा पतीही दरिद्री होतो, म्हणजेच तो भिकारी बनतो. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे. विवाहित महिलांनी शुक्रवारी केस धुवावेत. आणि आणखी एक गोष्ट तुम्ही सर्वांनी खूप काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे जर विवाहित महिला असेल तर तिने कधीही केस कापू नयेत. शनिवार आणि रविवारी केस धुण्यामुळे आयुष्यात अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या येतात. वेगवेगळ्या महिलांना वेगवेगळे दिवस समर्पित आहेत. तुम्ही कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी केस कापावेत
मी तुम्हाला ते खूप चांगले समजावून सांगितले आहे. आता मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यांपासून मुक्तता मिळवण्याचा खास उपाय सांगत आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे केस विंचरता तेव्हा सर्वप्रथम तुमचे केस गोळा करा आणि ते पॉलिथिनमध्ये ठेवा किंवा कुठेही गोळा करा आणि वेगळ्या ठिकाणी ठेवा आणि जेव्हा तुम्ही ते फेकता तेव्हा त्यात थोडे थुंका किंवा त्यावर माती टाका किंवा जरी तुम्ही ते कचऱ्याच्या डब्यात टाकत असाल तरी तुम्ही तेच करा. आणि जर तुमचे केस कापले जात असतील तर ते कापल्यानंतरही तेच करा. असे होते की अनेक वेळा तुमच्या केसांवर तांत्रिक प्रयोग केले जातात आणि जर तुम्ही त्यावर थुंकला किंवा माती टाकली तर तांत्रिक विधी तुम्हावर परिणाम करत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही तुमचे केस कापता किंवा विंचरता तेव्हा ते असेच फेकू नका आणि ते असेच कोणालाही पाठवू नका. मी तुम्हाला सांगितलेला उपाय केल्यानंतरच तुम्ही ते कुठेही पाठवू शकता किंवा फेकू शकता. नक्कीच त्यावर थोडीशी माती टाकू शकता किंवा थुंकू शकता. फक्त थुंकूनही आणि त्यावर माती टाकून कोणीही तुमच्यावर अशा सर्व प्रकारच्या तांत्रिक कृती करू शकणार नाही आणि तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल. केस हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून तुमचे केस कापू नका. केस हे प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य आहे. देवी लक्ष्मी प्रत्येक रूपात सुंदर दिसते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.